हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोकळा सडसडीत असा उपमा. तर चला रेसिपी सुरुवात करूया. तर पाहू शकता इथं कांदे, टमाटर, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच्या अगोदर आपण रवा हा गाळून छान भाजून घेणार आहोत. तर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही आता आपण छान याला भाजून घेणार आहोत. लालसर होईस्तोवर, गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर. तर चला, तर आपल्याला याला चालवतच राहायचं आहे, नाही तर ते जळून जाणार. त्याच्यामुळे आपल्याला चालवतच राहायचं आहे चमचने. तर त्या अगोदर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल. तर चला, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान रवा भाजून घेणार आहोत आपण. तुम्ही कोणत्या प्रकारे करता उपमा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान मस्त छान मोकळा असं जर केलं, पहिले अगोदर जर भाजून घेतला आपण रवा, तर छान मोकळा होतो आणि चवीलाही खूप टेस्टी लागते. कोणी डायरेक्टली फोडणी देते, तर मी अशी करत नाही. कोणी गरम पाण्याचा सुद्धा यूज करते. मी गरम पाण्याचा यूज नाही केलेला आहे. बिना गरम पाण्यामध्ये झटपट होणारा असा नाश्ता आहे. तुम्ही केव्हाही भूक लागली, कधी स्वयंपाक नसन केला किंवा काही जेवायचं आहे नाही बा, कंटाळा येत आहे, तर ही रेसिपी तुम्ही त्यावेळी करू शकता. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट नक्की करा कशी झाली होती तर रेसिपी. तर पाहू शकता छान प्रकारे आपण त्याला ब्राऊन कलर येत आहे थोडा. तर पाहू शकता तुम्ही मधात जर जास्त हे केलं नाही तर काळं होऊन जाते पूर्ण. रवासुद्धा याला काळा होऊ शकतो, मधातून जळू शकतो तो. तर त्याच्यासाठी तुम्ही बारीकसुद्धा रवा घेऊ शकता. तुम्हाला जर जाड आवडत असेल रवा, जाडसुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी इथं बारीकच यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर पाहू शकता इथं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला, पाहू शकता. तर आपण हे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. चालवत जायचं आहे याला, कारण की मधामध्ये मग जळून जाते तो. आता हे झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. पूर्ण झालेलं आहे आता हे. आता आपण एका ह्याच्यात काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण उपम्याला फोडणी घेणार आहोत. तर चला पाहूया आपण. छान फिरवून घेणार आहोत, आलटून पलटून. छान एकाच ठिकाणी लागलेलं ते बरोबर नसते. हे बघा असं होते, ते जडते मग. पाहू शकता तुम्ही. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. समोर त्याच कढई घेतलेली आहे रवा खाली करून. मी तिथं 3 चम्मच तेल घेतलेलं आहे इथे याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. आणि तेल गरम होईल तर आपण कांदा, टमाटर, कांदा, मिरची, बघा कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे हे घालून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही कांदा, टमाटर, मिरची, कढीपत्ता हे टुनटुनले तेलामध्ये छान नाचले की नंतर छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये छान मोहरीसुद्धा घालणार आहोत. मोहरी तडतडली, मोहरी उडायला लागली की लगेच आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे आपण. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि हे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत, पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत छान. आणि त्याच्यामध्ये टमाटर पण घालून घेणार आहोत, कारण की टमाटर पिकलायला वेळ लागतो. कांदा जर का कच्चा राहिला तर टेस्ट वेगळी, त्यामुळे छान होऊ द्यायचं आहे. गोल्डन कलर होतो. आता बघा टमाटर टाकून घेणार. टमाटरला छान
घेणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. मी याचे 2 चमच तूप घेतले. कढईला लागलं की नुसतं चव सुद्धा बदलते. त्याच्यामुळे आपण चालवत जायचं. पाहू शकता आपण एक गळवा पाणी हातामध्ये घेऊन असं थोडं थोडं टाकून घेणार आहोत पाणी शिपल्यासारखं. पाहू शकतो तुम्ही पाणी उकळू देऊन त्याच्यामध्ये पण रवा सोडू शकता. आपण छान होते, पण जरा पतला पाहिजे असेल किंवा घट्टसर पाहिजे असेल त्यांनी तसं करू शकता. उकळत्या पाण्यात रवा सोडून द्यायचा. फोडणी दिलं की त्याच्यामध्ये पाणी टाकून उकळल्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन असं प्रकारे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे पाण्याच्या शिजून जाणार पटकन. खायला पण इतका टेस्टी झाला होता ना, खरंच खूपच टेस्टी झाला होता. तुम्हालाही नक्की आवडेल. ट्राय करा, तुम्हाला खरंच आवडेल. याला आता 5 मिनिटं असंच येते आणि खूप छान लागते. तर पूर्ण असा लिंबू असा अर्धा जो होता तुम्ही एक सुद्धा वापरू शकता, पण हे अर्धाच खूप आंबट होता म्हणून ज्याला आंबट नसन आवडत तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. तर आम्ही छान याच्यामध्ये मी छान लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा आणि मस्तपणे मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे. इतका मोकळा झाला होता ना, मस्त खूपच झाला होता आणि दिसायला छान दिसत होता. तर अशा प्रकारे
छान कोथिंबीर घेतलेली आहे आणि वरून छान टाकत आहे पुदिन्याची शोभा वाढवासाठी आणि चव सुद्धा वाढवण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे वरती पूर्ण मिक्स झाकण ठेवणार आहे. आता 5 मिनिटं झालेले आहे. पाहू शकता तुम्ही.